नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत. तर ही हनुमान जयंतीच्या निमित्ताने मी रांगोळी काढली होती. ऑफिसमधून येताना पाहिलं तर मंदिरामध्ये रांग कमी होती, त्यामुळे त्या दिवशी मला देवाचा प्रसाद सुद्धा घेण्याचा आनंद उपभोगता आला. हा आहे शनिवारचा दिवस. छान सकाळीच संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बाप्पाचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात झाली. तिथल्या तोरणावर माझी नजर 2 क्षण खिळून राहिली होती, कारण त्या तोरणावर तुम्ही जर नीट पाहाल तर बाप्पाचा चेहरा विणलेला होता. खरंच या कलाकृतीला मनापासून दाद. कैवल्यसुद्धा आज माझ्यासोबत मंदिरात आला होता. मग घरी आल्यावरती मोठा घाट मी घातला होता, कारण आज विकेंड होता आणि त्यात संकष्टी. त्यामुळे देवपूजेचं सर्व साहित्य स्वच्छ करायला मी घेतलं होतं. पूजेचं साहित्य, देव्हारा आणि त्यानंतर देवांची मांडणी करून सजावट जर करायची असेल तर 2 ते 3 तास आरामात जातात. आज दिवेसुद्धा खूप जास्त होते, त्यामुळे इथे पितळेसाठी मी पितांबरी घेतली होती आणि चांदीच्या देवांसाठी आणि साहित्यासाठी मी इथे कोलगेटची टूथ पावडर वापरत होते. आज देवाऱ्याचं डीप क्लिनिंगसुद्धा मला करायचं होतं, त्यामुळे मी दुसऱ्या बेडरूममध्ये सर्व साहित्य घेऊन खालीच बसले होते, कारण साफ करायला आणि ते गोष्टी घासण्यासाठी बरं पडतं. दिवे कसे लख्ख चमकत आहेत हे तुम्ही बघू शकता. कसे सुंदर इथे त्यांना झळाळी आलेली आहे. दिवे स्वच्छ केलेले असले आणि देव्हारासुद्धा स्वच्छ केलेला असला की पूजा करायलासुद्धा आपल्याला छान प्रसन्न वाटतं. मी आता लगेचच हे दिवे सगळे पुसून स्वच्छ करून ठेवणार आहे, कारण आज मला देव्हारासुद्धा साफ करण्याचं मोठं काम आहे. जितका तुमचा देव्हारा लहान असेल, देव कमी असतील, तितक्या लवकर तुमची स्वच्छता करून पूर्ण होते. जर तुमचा देव्हारा मोठा असेल आणि देवसुद्धा जास्त असतील तर तितकाच वेळ तुम्हाला साफसफाई करण्यामध्ये जातो आणि श्रमसुद्धा जास्त लागतात. आधी माझा देव्हारा लहान होता, तेव्हा माझा इतका वेळ त्यामध्ये खर्च होत नव्हता, पण आता मात्र मला हे करणं भागच आहे. हे सर्व साहित्य इथे मी वाळत ठेवलं आहे. तोपर्यंत आता मी इथे देव्हारा आणि देवांना स्वच्छ करून घेत आहे. स्वामींची मूर्ती पाण्याने स्वच्छ ही आठवड्यातून एकदा तरी मला करावीच लागते, नाहीतर त्याच्यावर खूप धूळ बसते. हे विकेंडमधून एकदा तरी मला करावंच लागतं. आणि दुसरी ही राधाकृष्णाची मूर्ती, ही सुद्धा पांढरी शुभ्र असल्यामुळे मला पाण्याने स्वच्छ करावी लागते. या मूर्तीवरती पेंट असल्याने मी खूप जास्त दाब देऊन ह्या मूर्त्यांना चोळू शकत नाही किंवा त्यांना जास्त घासू शकत नाही, कारण मला एक असा अनुभव आला आहे की या मूर्तीला जर आपण जास्त घासलं किंवा जास्त पाण्याचा जरी वापर केला तरी याच्यातून थोडा थोडा याचा रंग निघतो. आता मी फक्त ब्रशने जरी साफ करून पाहिलं तर त्याचा असा परिणाम आहे की मूर्त्या तितक्या स्वच्छ होत नाहीत आणि धूळ त्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये तशीच घट्ट बसून राहते. तर इथे माझा देव्हारासुद्धा छान असा डीप क्लीन करून झालेला आहे. देव आपल्याला हवी ती सेवा आपल्याकडून आपोआपच घडवून आणतात. माझ्या पटकन लक्षात आले की कालच ॲमेझॉनवरून माझं टेबल रनरचं पार्सल आलं होतं. ते मी लगेचच उघडून पाहिलं तर त्यात सुंदर असा पिवळ्या रंगाचा टेबल रनर होता, ज्यावरती सुंदर फुलांची वेलबुट्टी होती आणि सुंदर नाजूक अशी त्याला लेससुद्धा होती. त्याच्या मी इतक्या प्रेमात पडले की मी शेवटी पिवळ्या रंगाचं सजावट करण्याचा माझा विचार मी केला आणि जो लाल रंगाचं मी जे आधी डेकोरेशन करण्याचा निर्णय घेतला होता तो मी स्किप केला. त्यातच मी त्या दिवशी सकाळी स्वामींसाठी सुद्धा पिवळे वस्त्र घेतले होते. बाळकृष्णांसाठी सुद्धा माझ्याकडे एक पिवळं वस्त्र होते आणि देव्हारामध्ये सुद्धा घालण्यासाठी माझ्याकडे एक पिवळं वस्त्र आहे. हा सगळा असा उत्तम असा योग जुळून आला आणि मला प्रत्येक असा जो त्या दिवशी स्पेशल दिवस असतो, काहीतरी चांगला दिवस असतो, त्या दिवशी वेगळी अशी थीम करण्याची किंवा सजावट करण्याची मला खरंच खूप आवड आहे. त्यामुळे आपल्याला पूर्ण दिवस असं प्रसन्न वाटतं.
म्हणून मी आज हे सगळं पिवळ्या रंगाचंच तुम्ही पाहू शकता, छान अशी सजावट केलेली आहे. त्यातच मी 2 दिवसांपूर्वी मोगऱ्याचे सुंदर मला गजरेसुद्धा मिळाले होते, जे मी सांभाळून ठेवले होते. कारण संकष्टीच्या दिवशी याचा वापर करायचा हे मी ठरवलं होतं. वाचनासाठी आता मला खूप जास्त वेळ मिळाला नव्हता आज, कारण माझा जास्त वेळ हा स्वच्छतेमध्येच गेला होता. त्यामुळे मी फारसं काही नाही, पण एक माळ जप हे करून घेतलं होतं. एक अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र हे म्हणून घेतलं होतं, जे मी दर संकष्टीला करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जर वेळ असेल तर संकष्टीच्या दिवशी 11 वेळा किंवा 21 वेळा हे तुम्ही अथर्वशीर्षाची आवर्तनं नक्की करा. बॅकड्रॉपसाठी सुद्धा पिवळं वस्त्र वापरल्यामुळे आता राधाकृष्णांसाठी माझ्याकडे येल्लो रंगाचं दुसरं काहीच वस्त्र नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी मी लाल रंगाचं आज वस्त्र इथे घेतलं आहे आणि त्यांनासुद्धा मोगऱ्याचे सुंदर असे हे गजरे घातले होते. आणि खरं पाहायला गेलं तर ईश्वर ही त्याच्या प्रत्येक भक्ताकडून हवी तशी सेवा ही करून घेतच असतो. मला देवाने रंगांवर प्रेम करायला शिकवलं आहे. चित्रकला, रांगोळी, सजावट याचं दान त्यानेच मला दिलेलं आहे आणि त्या स्वरूपात मी देवांची उपासना करत असते. जसं काही जण भजन, कीर्तन करतात, देवाचे पाठ करतात, पारायण करतात. प्रत्येकाची ही वेगळी आवड असते आणि पद्धतसुद्धा वेगळी असते. शेवटी एकच सांगते, देव हा भक्तीचा भुकलेला आहे. तुम्ही प्रसन्न चित्ताने, प्रसन्न मनाने त्याची जितकी सेवा कराल, त्याचं फळ हा तुम्हाला तो देणारच आहे. कधी ना कधीतरी त्याची तुम्हाला प्रचिती येईलच. आज ना उद्या तुम्हाला त्याचं फळ मिळेलच. पण आपण फळ मिळेल या इच्छेने त्याची सेवा न करता जर निस्वार्थपणे त्याची पूजा केली तर तुम्हाला जी मनःशांती मिळेल त्याची गणना कशातच होऊ शकत नाही. सो माझं एक पार्सल आलेलं आहे आणि मी बरेच दिवस हे ओपन केलं नव्हतं, तर आता मी फायनली आज हे ओपन करते, तुमच्यासमोरच करते आणि बघूया याच्यामध्ये स्पेशल असं काय आहे. खूपच जबरदस्त पॅकिंग आहे, त्याच्यामध्ये निघत नाही आहे. सो मी हे असं ओपन केलं आणि ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कसं मस्त पॅकिंग केलेलं त्यांनी. मी जेव्हा हा माझा मोबाईलचा स्टँड हे करत होती तेव्हा पटकन मला लागला आणि इथून रक्त यायला लागले. खूप दुखतं. घाईघाईमध्ये गोष्टी अजूनच वर्स्ट होतात. ठीक आहे, चालायचंच. तर हे बघा, हे असं हे आतमधलं पार्सल आहे. आता आपण उघडूया. आधी व्हिडिओमध्ये थोडंसं हेड कट होत होतं. आय थिंक तो मी आता थोडासा कॅमेरा सेट केलेला आहे आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा पेपरने याला कव्हर केलेलं आहे. तर बघूया आपण. तर फायनली पार्सल बाहेर आलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. ह्याला ना प्लॅस्टिकचं हे कव्हर आहे. तर आपण ह्याला मार्बल रांगोळी किंवा ग्रॅनाईटवर जी प्रिंटेड रांगोळी असते ती ही मी रांगोळी मागवलेली आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या साईज असतात आणि ह्याच्यावरती जेवढी तुमची मोठी डिझाईन असते किंवा हा ग्रॅनाईट जेवढा मोठा असतो तेवढी त्याची प्राइस असते. तर तुम्हाला हवी तेवढ्या साईजची तुम्ही रांगोळी मागवू शकता. तर ही मी ते देवघरामध्ये समोरच ठेवायला मागवली होती. ॲक्च्युली मला वाटतं 2-4 दिवस होऊन गेले असतील हे पार्सल आलं होतं, पण मला काय ओपन करायला वेळ मिळाला नाही. आणि मेन म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण सोमवारी आणि मंगळवारी माझी तब्येत इतकी खराब होती, सर्दीने म्हणजे खूप मला त्रास होत होता, आवाज पण माझा बसला होता. त्यामुळे आता मी हा पार्सल आता तुमच्यासमोरच तुम्हाला उघडून दाखवते. तर ते असं सांगतात की हे जेव्हा तुम्ही पाण्याने जेव्हा पुसता तेव्हा हे जात नाही, तर ते पण आपण आता डेमो करून बघूया. ह्याच्यातून मी काढते आता हे. आणि ह्याला बघू शकता छोटेसे असे पाय पण आहेत.
बघा हा मार्बलचा स्टोन आहे आणि ह्याच्यावर मी थोडंसं इथे पाणी ओतते आणि मी ही तुम्हाला पुसून दाखवते बघा. अजिबात रांगोळी ही पुसली गेली नाही कारण ही प्रिंट आहे. मी बोट सुद्धा लावून तुम्हाला दाखवते. हे प्रिंट आहे. हे बघा काही ह्याला झालेलं नाही आहे. सो मी आता खाली बसून तुम्हाला करून दाखवत नाही कारण परत मी स्टँडला काही केलं तर मला परत ते लागू शकतं. खूप छान सीझन चालू आहे, लग्नाचा सीझन चालू आहे, अनेक ठिकाणी मुंज चालू असतात. तर अशा ठिकाणी अशा वेळी असे छोटे गिफ्ट द्यायला खरं चांगले. म्हणजे ह्याच्यामध्ये छोटी साईज पण येते. तुम्हाला तुमचं जसं बजेट असेल तसं तुम्ही घेऊन देऊ शकता. अजून तुम्हाला 2 गोष्टी मला दाखवायच्या आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी बाप्पाला अभिषेक केला होता चतुर्थीच्या दिवशी आणि तेव्हा ना मी जी गळती वापरली होती ती छोटी होती. हा तो स्टँड बघू शकता तुम्ही, अभिषेक स्टँड पण ह्याला काही लोक म्हणतात. तर हा छोटा आहे. तर हा मला ना 300 रुपीजला पडला होता आणि हे वरचं मला वाटतं 60 का 65ला. आणि महाशिवरात्रीच्या वेळी माझ्याकडे म्हणजे तेव्हा मी फर्स्ट टाइम स्टँड घेतला होता, अभिषेक स्टँड, कारण माझ्याकडे नव्हता. सो हा मी तेव्हा घेतला होता. हा बघू शकता तुम्ही, हा पितळेचा आणि हा मोठा स्टँड आहे. पण ह्याच्यावरती ना नाग आहेत. या स्टँडला नागाची डिझाईन आहे. तर म्हणजे मला असं वाटलं की हे फक्त आपण महादेवांसाठी स्पेशल असं ठेवूया. म्हणून मग मी हे फक्त जेव्हा महादेवांना मला करायचा असेल अभिषेक तेव्हाच मी हे स्टँड वापरेन. तर हे मोठं आहे, पितळेचं आहे आणि मला वाटतं हे 600 का 700 रुपये तेव्हा पडलं होतं, मला नक्की आठवत नाही. तर म्हणून मला ना प्लेन स्टँड पाहिजे होतं, असं प्लेन, त्याला काहीच डिझाईन नसेल असं. तर म्हणून मी घेतलं होतं. हे भक्ती प्लस शॉपमधून मी घेतलं आहे. जे मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या गुढीपाडव्याच्या मला वाटतं व्हिडिओमध्ये सुद्धा मी तिथलं शूट केलं होतं, तिथला पूर्ण त्यांचं शॉपचं आणि दाखवलं होतं तुम्हाला. हे 5 पाकळीला शॉप आहे. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे. तर हे मी तिथून घेतलं आहे. तर म्हणजे हे छोटं पण आहे. तुमची मूर्ती जर लहान असेल त्याच्यासाठी हे परफेक्ट आहे असं मला वाटतं. आणि अजून एक तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही जेव्हा गळती घेणार असाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. हे तर तुम्ही छिद्र पाहू शकता किती मोठं आहे. त्यामुळे जेव्हा आपण गळती ठेवतो ना तर त्याच्यामधून खूप फास्ट पाणी, वेगाने पाणी वाहतं. ते जर तुमची गळतीचं जे वरचं जे आपलं पात्र असतं त्याचं जर छिद्र जर लहान असेल तर त्याने एकदम छान असं पाणी ठिबकतं. हळूहळू एक एक थेंब मूर्तीवर पडत राहतो आणि ते हळूहळू पडल्यामुळे काय होतं, तुम्हाला सतत पाणी भरत राहावं लागत नाही. तुम्ही जर मंत्रजाप करत असाल किंवा तुम्ही म्हणजे अथर्वशीर्षाचं पठण तुम्ही करत असाल किंवा दुसरं काही तुम्ही म्हणत असाल तर सारखं सारखं आपल्या ह्याच्याकडे लक्ष ठेवायला नको. तर हे अशा प्रकारचं तुम्ही पात्र घ्या ज्याचं जे छिद्र असतं ना ते फार लहान असेल. ह्याची तुम्ही काळजी घ्या ही गोष्ट घेताना. तर मला त्यावेळी मी पाहिलं होतं पण मी फर्स्ट टाइमच घेत होती, त्यामुळे मला घाई पण होती. महाशिवरात्रीच्या वेळी मला वाटतं मी पहिल्याच दिवशी जाऊन सगळं घेऊन आली होती. पहिल्या दिवशी रात्री जाऊन जांभळीला मी गेली होती तेव्हा. तर त्या ताईंनी मला अजून एक आयडिया दिली आहे की ह्याच्यामध्ये ना थोडेसे तांदूळ टाकायचे 1-2, मग ते हळूहळू त्याचा वेग मग पाण्याचा कमी होतो जर मोठं छिद्र असेल तर. तर मी सुद्धा करून पाहणार आहे. मी करून पाहिलं नाही पण त्यांनी मला जी आयडिया दिली ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. जर तुमच्याकडे असं पात्र असेल आणि त्याला छिद्र असेल आणि परत नवीन घेणं शक्य नसेल, पण आपण घेऊन तरी किती घेणार आणि काय करणार त्याचं, हा सुद्धा एक प्रॉब्लेमच होतो आपल्याला. तर ही ती गोष्ट होती छान. म्हणजे मला हे आवडलं. छोटं, माझ्या सगळ्याच मूर्त्या लहान आहेत त्याच्यामुळे मला हे म्हणजे खूप उपयोगी येईल. आणि हे मी मोठं जे आहे हे महादेवांसाठीच मला वापरता येईल. अजून एक तिथे मी गोष्ट घेतली होती छानसा, मला पाट घेतला होता मी. पण हा ना मी ॲमेझॉनवर चेक केला ना तर 350-400 अशी त्याची किंमत दाखवते आणि इकडून मी जो घेतला तर मला 500 रुपयाला पडला. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्हाला हे असे पितळेचे पाट वेगवेगळ्या आकाराचे असतात
तर माझ्याकडे राऊंड मी ह्याच्यासाठी घेतलाय, कारण मी जेव्हा अभिषेक वगैरे करते तर मी ताम्हणामध्ये अशीच मूर्ती ठेवते, तर असा छोटासा पाट वगैरे ठेवून पण करता येऊ शकते, किंवा इथे जर मला पुढे असं मांडणी करायची असेल तर माझ्याकडे ना वेगळा असा कोणताच पाट नाहीये, म्हणजे लाकडाचा आहे, पण त्याच्यावरती पाणी वगैरे सांडलं तर ते खराब होऊ शकतं, किंवा पंचामृत जर सांडलं तर ते खराब होईल, म्हणून मी असा पाट पाहत होते आणि म्हणून मी हा स्पेशल घेतला होता. तर हा एक आहे. पण प्राइसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ऑनलाईन चेक करा वस्तू जर घेणार असाल तर पितळेच्या, आणि जिथे तुम्हाला चांगली प्राइस मिळेल तिथे तुम्ही घ्या. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची ते म्हणजे मी ना स्वामींसाठी वस्त्र घेतले होते. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहतच असाल की जेव्हा प्रकट दिन होता तेव्हा मी स्वामींना हिरव्या रंगाचं वस्त्र घातलं होतं. माझ्याकडे आधी काहीच वस्त्र स्वामींसाठी नव्हते. एखाद दुसरी मला वाटतं शेला होता, तोच मी स्वामींना पांघरायचे. तर आता माझ्याकडे हळूहळू मी कलेक्शन वाढवलेलं आहे. मी त्याच शॉपमध्ये घेते आहे, भक्ती प्लसमध्ये. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी हा येलो रंगाचा स्वामींना घातला होता आणि हा ग्रीन आधी घातला होता प्रकट दिनाच्या वेळेचा. आता मी अजून 2 घेतले आहेत, बघू शकता तुम्ही. ह्याची किंमत 120 काहीतरी आहे, पण मी 2-3 त्याच्यासोबत अजून 2-3 वस्तू घेतल्या तर त्याने थोडी प्राइस कमी केली होती. तर ह्याच्यासोबत हे वस्त्र येतं, टोपी येते आणि हा छोटासा शेला सुद्धा येतो. पण हा शेला फार छोटा असल्यामुळे मी राधाकृष्णांसाठी वापरते. तर हा एक निळा रंग आणि गुलाबी रंग मी घेतलेला आहे. तर ह्या थोड्याशा गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. आणि आता 6 तारखेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, तर तेव्हा सुद्धा तुम्हाला जमेल तशी सेवा करा महाराजांची. आणि मी एकच सांगेन की मी पण जॉब करते, मला सुद्धा माहिती आहे की आपल्याला खूप काही करणं शक्य नाहीये, कारण आपल्या वेळा तशा मॅनेज होत नाही. सकाळी आपण खूप लवकर जातो आणि येण्याची वेळ नसते, आणि मुंबईमध्ये आता सध्या जे ट्रॅफिक वगैरे असतं त्याच्यामध्ये तर खूपच आपला प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी एक तोडगा एकच आहे, ते म्हणजे नामस्मरण. आपण नामस्मरण केव्हाही कुठेही कधीही करू शकतो, त्याला कशाचंही बंधन नाहीये. तर ते तुम्ही नक्की करा, मी हेच रेकमेंड करेन. आणि जपमाळच पाहिजे असं काही नाही. आता हल्ली मोबाईलवर सुद्धा काही ॲप येतात, छोटे असे काही इक्विपमेंट सुद्धा येतात. तुम्हाला माहितीच आहे की बोटा लावून तुम्ही असं त्याच्यामध्ये प्रेस करू शकता असे. तर ते सुद्धा आहेत, तर ते तुम्ही करत राहा. नामस्मरण तुम्ही जितकं जास्त कराल तितकं तुमचं मन शांत होत राहील. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझा जो संयम आहे तो मला असं वाटतं की थोडाफार म्हणजे 1% त्याचा थोडाफार तरी फरक पडलाय. मी असं सांगणार नाही की 100% फरक पडलाय, तर 1% तरी माझ्यामध्ये मला असं वाटतं फरक पडलाय. थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतोच. तर थोडा थोडा हळूहळू तुम्हाला अनुभव येत जाईल तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या स्वभावात. तुम्ही जसे प्रॉब्लेम येतात त्याला तुम्ही जे फेस करता त्याची तुमची जी पद्धत असेल, तुमचा जो ॲटिट्यूड असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची तुमची जी पद्धती असतील, त्या सगळ्या खरंच खूप हळूहळू त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. आणि बऱ्याच जणांना मला वाटतं आजकाल स्ट्रेस आहेच, कामाचा असतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रेस हा असतोच. तर मला वाटतं की स्वामींचं जर तुम्ही नाव घेतलं तर त्याने खरंच खूप फरक पडतो. तर खरंच स्वामींचं नामस्मरण करा आणि बघा, तुम्हाला सुद्धा त्याची प्रचिती येईल. तर हाच होता आजचा छोटासा असा ब्लॉग. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा मित्रांनो. धन्यवाद.